गोव्याला गेले की भरपूर अशा भेटी मिळतात आणि त्याची मजा आणि कौतुक फारच असतं. उदाहरणार्थ या काजूच्या बिया, आमच्या झाडाचे काजू काढून मग ते भाजून फोडून अशा या बिया काढून ठेवतात आणि त्यांची चव खूप छान असते. करपलेले असे ते असं छान वाटतं, थोडं कडू आणि गोड, आणि नेहमीप्रमाणे त्याच्यात आपलेपणा पण असतो ना, त्याच्यामुळे ते छान वाटतं खायला. एकदम 2 बिया खाल्ल्या तरी समाधान वाटतं. आणि हे तिखटे पोळी ते गूळ घालून हे पण छान लागतात. टिकतातही भरपूर. टिकणं म्हणजे जोपर्यंत खाऊन संपत नाही तोपर्यंत. या सांडग्याची आमटी करतात ते, आणि कोशिंबीर पण. पोहाळ्याचे सांडगे, त्याच्यानंतर खाजं, जत्रेत देवीचा प्रसाद म्हणून बनवतात. आलं आणि गूळ असलेलं चण्याचं पीठ पण असेल. ही शेव, तिखट शेव, ही पण खासियत आहे. काटे कणगी अशी ही उकडून छान साखर लावून खाल्ली की छान लागतात. हा ऑर्गॅनिक गूळ, ही आमच्या झाडाची पारिजातकाची फुलं ती पण आली, आणि हे कोकम, कढीपत्ता झाडाचा, ही हळदीची पानं. आता या हळदीच्या पानात पातोळ्या आणि मोदक परत एकदा करून घेणार आणि थोडे बांगड्याच्या आमटीत पण घालणार. छान लागतात ती बांगड्याची आमटी, रुचकर होते. हा नारळ, देवीची ओटी भरलेली नारळ मिळाला आहे. नारळ पण खूप असतात, सांगायलाच नको. आणि पापड, हे गारोटी मिरचीचे पापड पहिल्यांदाच आणलेत, बघूया कसे काय लागतात ते. तर अशा रीतीने हा गोव्याचं सगळी ही यंदाची भेट आहे, आणि याच्यात भरपूर सारं प्रेम साठवलेलं आहे. हे प्रेम आम्हाला असंच मिळत राहू दे, या गोष्टींच्या रूपाने हे प्रेम मिळत राहू दे असं मी म्हणेन, कळलं. आणि ते प्रेम कायमच, या गोष्टी जरी नसतील तरी ते प्रेम कायमच आम्हाला मिळत राहील आणि मिळत राहो, हीच शांतादुर्गेच्या चरणी प्रार्थना.